नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। एवढ्या सर्व भाज्या तर तुम्ही पाहिलेल्याच आहेत, तर मी बनवणार आहे पावभाजी। तर पहिल्यांदा मी बटाट्याची साल काढून घेते, त्यानंतर वाटाणा सोलून घेतलेला आहे, गाजर एक मी कापून घेतलेला आहे, फ्लावर कापून मी घेतलेली आहे आणि आता बटाटा कापून घेणार आहे। जर तुम्हाला शिमला मिरची ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता। तर मी आता अर्ध बीट कापून घेतलेला आहे, ज्यामुळे पावभाजीला आपल्या मस्तपैकी कलर येईल। तर मी आता ह्या भाज्या शिजायला ठेवणार आहे। तर कढईमध्ये मी टाकला आहे गाजर, फ्लावर, बटाटा आणि बीट। त्यानंतर यामध्ये मी ओतणार आहे पाणी आणि झाकण ठेवून ह्या भाज्या मी शिजवून घेणार आहे। तर ह्या भाज्या शिजेपर्यंत मी करणार आहे ग्रेव्ही मसाला। तर त्यासाठी मी 2 कांदे कापून घेतलेले होते, ते आता लाल होईपर्यंत मी भाजून घेणार आहे। त्यानंतर 2 छोटे टमाटे मी घेतले होते कापून, ते पण मी आता भाजून घेणार आहे। आता टमाटे भाजून झाले तर ते आता मी मिक्सरमध्ये काढून घेणार आहे। मसाला काढून घेईपर्यंत इकडे बटाटे पण आपले शिजलेले आहेत। साधारणतः 15 ते 20 मिनिटे मला लागले। आता भाज्या शिजलेल्या आहे ना, ह्या मॅश करून घ्यायच्या आहेत। तर मी ही भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, तमालपत्र घातलेलं आहे आणि वाटून घेतलेलं वाटण पण घातलं आहे। कांदा टोमॅटो चांगला परतवण्यासाठी आता आपल्याला हलवत राहायचं आहे चांगलं। आणि वाटाणा मी बारीक न करता तसाच टाकलेला आहे। तुम्हाला जर बारीक करायचा असेल तर तुम्ही शिजताना पण घालू शकता। त्यानंतर मी टाकलेला आहे लसूण, अद्रक, कोथिंबीर, पावभाजी मसाला, लाल तिखट आणि हळद। आता हे सर्व मसाले घालून परत एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर मसाले परतून झाल्यावर मॅश केलेल्या सर्व भाज्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि पाणी घालून व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायचं आहे मीठ आणि वरतून टाकायची कोथिंबीर आणि आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। 5 ते 10 मिनिटं भाजी शिजायला वेळ लागणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।